नमस्कार, मी रवी डोईफोडे. आज मी आलो आहे कमळेश्वरी पिंपळगाव गावामध्ये. आपल्याला विधानसभा 2024चा जनतेचा कौल घ्यायचा आहे, सर्वे घ्यायचा आहे. कमळेश्वरी पिंपळगाव तालुका वाशी येतं, जिल्हा धाराशिव उस्मानाबाद, आणि मतदारसंघाचं नाव आहे भूम परांडा वाशी. म्हणजे हे 3 तालुके आहेत, भूम, परांडा आणि वाशी, या 3 तालुके म्हणून हा मतदारसंघ आहे. 2019 पर्यंत राहुल भैया मोठे, शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार होते. पण 2019ला त्यांचा पराभव झाला आणि 2019ला तानाजी सावंत शिवसेनेकडून हे आमदार झाले होते. आता सध्या तानाजी सावंत धनुष्यबाण चिन्हावर शिंदे या गटाकडून निवडणूक लढवित आहेत आणि राहुल भैया मोठे शरद पवार गट तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. तिसऱ्या उमेदवाराचं नाव घेणं सुद्धा महत्त्वाचं आहे, वंचित बहुजन आघाडी, किंवा कारण की 2019ला त्या उमेदवाराला भरपूर मतदान झालं होतं आणि ते आहेत प्रवीणदादा रणबागुल. आता तुम्ही तुमचं सांगायचं कुठल्या पक्षाला मतदान करणार, किंवा तुमचे जे काही प्रश्न असतील, शेतकऱ्याचे प्रश्न असतील, सरकारविषयी खुश आहे नाही, हे तुम्हाला मांडायचं. त्याला नाव सांगा तुमचं. मी प्रकाश परशुराम आटोळे. तर आता काय जे सरकार आहे आपलं महाविकास आघाडी, थोडंसं पुढे या. ते महाविकास आघाडीचं सरकार आहे, भाजप आहे, शिंदे गट आहे, अजितदादा आहे. सरकारविषयी मत काय तुमचं? चांगलं मत आहे. चांगलं मत आहे सरकारविषयी. कुठले कामं आवडलेत सरकारचे? पाणी, सावंत साहेबाचं पाणी फक्त आणणार. म्हणजे गावात पाण्याची व्यवस्था केली? नाही, गावाची नाही, पाणी शेतीला पाणी आणणार. सिंचन शेतीला पाणी आणणार आहे. आणले पाणी? आणणार आहे. उजनीचं पाणी. उजनीचं पाणी चालू आहे का काम? 5 वर्ष चालू आहे. आलं नाही, चालू आहे. बघितले. अजून काही काय नाही, बाकी काय मत मांडायचं काय नाही. पाण्याविषयीच फक्त चांगलं माणूस चांगलं, कुठल्या पक्षाचं पक्षभेद करीत नाही, पक्षभेद करत नाहीत, काम करते. बोला, काय म्हणतं भाजप सरकार? दोन्ही माणसाचे मतावर उमेदवार आहेत, दोघांची कामं चांगली आहेत बरं का. त्या मनानं आमचा विचार चालू आहे की आता कोणाच्या पाठीमागं जायचं. अजून 4-5 दिवसात सांगू आम्ही. चालतंय ना, काय हरकत नाही. सरकारविषयी काय मत? सध्या विषय म्हणजे का, दोन्ही बाजू चांगल्या आहेत बरं का. पण आमचं आता सांगतो आम्ही पुन्हा 4-5 दिवसात. हरकत नाही. वा, छान. बोला. मी विठ्ठल निवृत्ती गव्हाणे. गव्हाणे साहेब बोला. हे आमचे जे तानाजी सावंत साहेबांनी जे कामं केलेत, त्यात 25 वर्षात न झालेली कामं आज पूर्ण झालेली. 25 वर्षात न झालेली आज केलेत. कुठले काम आता ते चालू आहेत. कुठले काम? रस्त्याची झालेत, पुन्हा पाण्यात चालू आहे. सगळे थांबू शकता, जायची पण गरज नाही. जास्त जण असतील तर मग जाऊ शकता. 25 वर्षात नुसता कागदी व्यवहार आहे, काम तर कुठलंच नाही. रस्त्याला 4-4 पाट्या मुरुम टाकलेला आहे, त्याची पूर्तता कामाची नाही. नुसतं टाकून दिलेलं उकरून, कुठं काय टाकी नाही, फेके नाही, काय नाही. काय विकास आहे? म्हणजे सावंत साहेबांचं काम 5 वर्षात काहीच नाही. 1.5 कोटीचा निधी ह्या गावात बोल भांडवली काम आहे, काम काहीही नाही. बोलले का यांना? दवाखान्याचे पत्रे उडून गेले. त्याचं काम आरोग्य मंत्री, गावातली पुढारी तसेच. पुन्हा दवाखान्याचं काम नाही, काय नाही, कुठंच काय नाही. नुसते गावातली रस्ते चांगले होते ते उकरून टाकले. बाकी काय नाही. बोलबच्चन कारभार आहे, कुठलं काम नाही, काय नाही. सरकारी दवाखाना इथं जाऊन बघा तुम्ही, काहीच नाही. दवाखान्यावर पत्र नाहीत, अगर पेशंटचा उपचार नाही, अगर काहीच नाही. गावातली 10-5 लोक धरलेत. एकाला बोलू द्या का? थांबा, एकच होऊ दे. काय की महाराष्ट्र सरकार पैसे देत नसेल सावंत साहेबाला? आता काय माहित, आता काय झाले पत्रे बघा, आता स्वतः जाऊन बघा. कॅमेरा निधीचं काय करायचं? गावातली पुढारी करून देत नाहीत, गावातली पुढारी. तुमचं बोलणं अर्धवट राहिलं. काय म्हणते भाजप सरकार? काय म्हणते ना, भाजपवर नाराज जनता, शेतकरी. बरं, लोकसभेचा निकाल आपण पाहिला. हो, ओमदादाला बहुमत मिळालं, म्हणजे ओमराजे निंबाळकर बरं का, मशाल्याचे नाव होते, फार बहुमत मिळालं. असं बहुमत आता मिळू शकेल का? मिळणार का बहुमत त्यांना? सावंत साहेबाला मिळणार बहुमत? सावंत साहेबाला म्हणजे ती लीड कट करणार. 81,000 लीड आहे बरं का मतदारसंघातून. म्हणजे महाविकास आघाडीला 81,000ची लीड आहे. एवढी लीड कशी काढणार सांगा? नाही, कमी होऊ शकत नाही. शिंदे गटवाले होऊ शकत नाही. लीड कमी होऊ शकत नाही. आहे का कोणी? शिंदे गटाची लीड कमी होत नाही. 81,000 लीड ओमराजे निंबाळकरला भेटली महाविकास आघाडीला. ती लीड आता कट करणार. आता हे शिंदे गटच कमी करणार. लय मोठे उभे आहेत. 4 उभे आहेत. सर्वसामान्य लक्षात घ्या, बोलायचं पाहिजे. ज्या वेळेस
सावंत साहेब विजय झाले त्यावेळेस माझा जोडीदार गेला, लक्षात घ्या. इंजिनियर साहेब लक्षात घ्या, माझ्या तोंडाला फेस आलता का नाही, पुण्या नाही म्हणू द्या, फेस आलता माझ्या तोंडाला. कोण आलं पाहिजे? सावंत साहेब आला म्हणून लक्षात घ्या. राहुलभाई आलं पाहिजे का सावंत साहेब आलं पाहिजे? ऐका एक मिनिट लक्षात घ्या, मी आता बोलतो. आणि लक्षात घ्या, माझं घरकुलमध्ये नाव आणा म्हणलं, मी कुठं बोललं केशव साहेबाशी, कुठं चिचाखाली, माझं काहीच नाही, घरकुलात नाव तुमचं अजिबात नाही. आता चाल या पुढे अजून या कोणतरी या तुम्ही नेते दिसता, तुम्ही कुठल्या पक्षाचे नेते? सावंत साहेब. काय म्हणतात मग सावंत साहेब? विजय होणार. सांगा लीड कशी कट करणार? 81,000ची जी महाविकास आघाडीची लीड आहे लोकसभेला ती तुम्ही कशी कट करणार? विकास झालाय सावंत साहेबाचा, म्हणून त्याच्या म्हणजे तो जो निकाल आहे त्याच्यावर चालणार नाही, चालणार, वेगळं असणार. वेगळा निकाल. चालतंय. अजून काय मत तुम्हाला? 100% विजय होणार सावंत साहेब. 100%. कालची सभा झाली 90% साहेबाची, 80% मतदान आमच्या गावातून सावंत साहेबाला होणार. सावंत साहेबाला होणार. अजून कोण आहे का? या बोला, बरेच लोक आहेत, या. मतदान किती आहे गावचं, काय अंदाज? 1200 मतदान. किती होईल? आम्ही जरंग पाटला मतदान करणार, जी सांगा. असं आहे का? जरांगे पाटलांनी उमेदवार दिले नाही, पण जे सांगल त्याला करणार. सावंत साहेब सांगतील का? म्हणतील जरांगे सावंत साहेबाला मतदान करा म्हणतील का? नाहीत माहित कोणाला म्हणतील? काहीच म्हणले नाही तर जरांगे साहेबांनी काय महाविकास आघाडीला करणार मतदान. असं आहे का? तसं नाही सांगितलं. नाही तुम्ही काय सांगितलं? तसं सांगितलेलं नाही बरं का. नाही मी काय म्हणलं, जरांगे पाटील काय म्हणले, पाटलांनी काहीच सांगितलेलं नाही. त्याला करा. नाही मी तोच प्रश्न विचारला. जर जरांगे पाटलांनी काहीच सांगितलं नाही तर कोणाला करणार? मग ते म्हणले महाविकास आघाडी. पिंपळगावचा लाईटीचा प्रश्न प्रलंबित आहे. तसेच पुन्हा अंगणवाडी नाही गावासाठी. अंगणवाडीच नाही. जागा उपलब्ध देण्याचं काम ही शासनाचं आहे, जबाबदारी. मग गावातले नेते आहेत का इथं? नेते आहेत ना, आहेत पाठीमागं उभा. हो पुढे एक नेते आहेत ना. नाही नेते बोलले की बोला ह्या विषयावर बोलू शकतात. 26/24 अशी जागा आहे, त्यांना कमी पडायला लागली. यात कसं तरी घर बसूच येतं. विचारा. दिवाळी सगळी अंधारात गेली, एकही फोकस बसलेला नाही पोलवर. मला तर वाटलं गाव सुधारित आहे, लोकसंख्या नाव मोठं आहे गावाचं, चांगलं असं आहे का? आता नाही. आणि एम सबस्टेशन पाहिजे गावासाठी. चालेल. सबस्टेशनचं काय? सबस्टेशन पाहिजे गावासाठी. सबस्टेशन अजून कोणाचं मत आहे? 200 कोटी बोलायचं करायचं का बंद? आता मी तर काय जास्त कर्मचारी असल्यामुळे जास्त बोलता येत नाही, जमीन नसल्यामुळे काय बाकी विकास काय माहित नाही. पण सावंत साहेब निवडले तेवढं खरं. काय बोला. पिंपळगाव ग्रामपंचायत काय माहित नाही. एसटी समाजाला जागा सुटल्यामुळे, पारधी समाजाची महिला असल्यामुळे तिला 4 वर्षामध्ये कुठलाही विकास करता आला नाही. ग्रामपंचायतला 40 लाख रुपये पडून आहेत. दवाखान्याला निधी मंजूर झालेला आहे, दवाखान्याला जागा उपलब्ध नाही. अंगणवाडीसाठी जागा मी स्वतः दानपत्र मुलाचं दानपत्र करून दिलं 26/26चं. तर शासनाच्या नियमापर्यंत त्यांना जागा अपुरी पडत असल्यामुळं अंगणवाडी पेंडिंग आहे. आणि आता तानाजी सावंत साहेबांनी 89 लाख रुपयाचा जलजीवन पाणी पुरवठ्यासाठी योजना चालू आहे. शेतकऱ्यांनी पाईपलाईन आडवाआडवीमुळे अजून यंत्रणा कार्यान्वित नाही, तरी आता पाण्याच्या टाकीचं काम चालू झालेलं आहे. हिर खोदकाम पहिलं झालेलं आहे. त्याच्या खाली वंचितची गाडी चालली. वंचितचं आहे का कोणी इथं? सरपंच काम करण्यासाठी त्याला पैसे मार्केटमध्ये पैसेच लागतात. फुकट काम मार्केटमध्ये होत नाही. कुठं काय सामान उधार त्याला सरपंचाला कोणी देत नाही. त्याच्यामुळं महिला सरपंच असल्यामुळं एसटी समाजाची त्याच्यापाशी आर्थिक पाठबळ नसल्यामुळं ती काम करू शकत नाही. ग्रामपंचायतला 40 लाख रुपयात 15 आयोगातले पडून आहेत. मला एक प्रश्न आहे आता. बरं ती महिला एसटीवर निवडून आली, पण बाकी तिचं जे पॅनलचे जे प्रमुख असतात
मग ते कुठे? पॅनलचे प्रमुख अधिकार सरपंचाला दिलेला आहे. असं आहे का? हा. नाही मग बाकी लोक असतात ना निवडून आलेले, बाकी ग्रामपंचायत उपसरपंच मीच आहे. असं आहे का? अधिकार उपसरपंचाचा अधिकार नसल्यामुळे काम करता येत नाही. सरपंच उपसरपंच असून इथं नाही, मग तुमचं पॅनल तुम्ही करू शकता का? नाही करता येत. ही उद्धव ठाकरे साहेबांनी इलेक्शन झाल्यानंतर जागा डिक्लेअर केली ती. 5 वर्ष झालं उपसरपंच सरपंचांना नाही केलं. आता आपण ग्रामपंचायतीविषयी थांबू. तुम्ही बोला. पाणी पाहता पाहिजे ना गावाला. वंचितचे कार्यकर्ते का? हो काय म्हणतात? रणबागुल गाड्या फिरायला लागल्या वंचितच्या. त्यांची हवाच आहे सध्या, त्यांची हवाच आहे ना सध्या. पाऱ्यात काहीतरी 100 गाड्या घेऊन आलते म्हणे वंचितवाले. पिंपळगाव मध्ये बी आलते आलते का? चालते ना. मग किती वंचितला किती मतदान होईल गावातून? माझ्या हिशोबाने 150 मतदानाच्या आसपास मतदान 150 मतदान होईल. महायुती सावंत साहेबाला किती मतदान होईल गावातून? 80% मतदान होईल. 80%? नाही हे खोटं आहे. होऊ शकत नाही. याला किती मतदान होईल? होऊ शकत नाही. महाविकास आघाडी महाविकास आघाडी पुढे किती मतदान होईल राहुल भाई मोठेला? किती टक्के होईल? 50%, 60%, हो होईल ना 70%? 50%. किमान 50%. हो हो हो. वंचित 10%. हा? आणि सावंत साहेब मग मायनस चाललीत की मग गावात? मायनस तो बी जावंच लागेल. विकास करावा लागतोय. 5 बोलायच वर्ष तुम्ही. का मग पहिलवान दिसायला तुम्ही? पैलवानाचे आम्ही पाटलाचे पैलवान आहेत आम्ही. असं आहे का? आम्ही कुणाचे ह्याचे नाहीत, नाही. हा. कुणाच्याच म्हणजे राजकीय ह्याचे नाहीत. जो पाटला विरुद्ध भूमिका घेईल त्याला आमचा निश्चित विरोध असेल. जरांगी पाटील जिंदाबाद. 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 चालते चला. आणि मराठ्याचा जर विकास असेल तर आरक्षण मिळालं तर मराठ्याचा आपोआप विकास होतो. विकासाची कुणालाही गरज नाही. मराठ्याला आरक्षण मिळालं की सगळ्याला विकासच झाला सगळ्याचं म्हणायचं. चालते. अजून बोलायचं कोणाला? चला, तुमच्या सगळ्यांचा ऐकाय का, तुमच्या सगळ्यांचा मी आभारी आहे. निर्भीडपणे तुमचे मत तुम्ही मांडले. सांगितलं त्यांनी जरांगे पाटील तुमचे 1500 रुपये दिले म्हणजे लाडक्या बहिणीला काय होत नाही. 1500 रुपयाचा 2223 रुपयाला डबा झाला. आज महागाई वाढली. तेलाचा डबा महागाई किती वाढली आहे. सोयाबीनला भाव आहे का शेतकऱ्याला? सोयाबीनला भाव आहे का? शेतकऱ्याचा विचार आहे का? शेतकऱ्याचं काहीच नाही ना. 60% मतदान पडू. आमच्या दवाखान्याचा प्रलंबित प्रश्न 2 वर्षाला दवाखाना पडाय त्याला कोणी बघत नाही. तुमची ग्रामपंचायत कुठेहीच कळत नाही तर कोण बघणार दवाखाना? चालते. मग बरं, महाराष्ट्रात कुठलं सरकार येईल? महाराष्ट्रात महायुती महाविकास येईल का? नाही येऊ शकत. का महाविकास आघाडी? महाविकास आघाडी. चला, आता निवडणूक झाल्यावर मतदान झाल्यावर बघू या गावचं मतदान कुठं असेल. आमचा कोणत्याच नेत्याला विरोध नाही. आम्हाला फक्त आरक्षणाची गरज आहे. आम्हाला आरक्षणाशिवाय काही दिसत नाही. तोपर्यंत आमचा लढा कायमच आहे. चला, आभारी आहे तुमचं सुद्धा बोलल्याबद्दल. पहिलवान नंबर 2 बोला. पहिलवान आहेत तुम्ही, पण ते एक पहिलवान येऊन गेला. हे पहिलवान एक अंतिम आदेश आमचा पाटलांचा असेल. जरांगे पाटील म्हणतील तिकडं. हो हो. आजपर्यंत कुणी काय केलेलं नाही. आणि ह्याला खास आहे जास्त. मराठ्यांना खास सुटली बोललेला आहे तो. कोण? सावंत. हा, मराठी लोक बरेच आहेत की आहेत ना. आपल्या गावातले पण आहेत. सगळे विचार कसा असतो सगळे. चला, आभारी आहे सगळ्यांचा. तुमचा सुद्धा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभारी आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मला मदत करण्यासाठी जॉईन बटन दाबू शकता.